हॅलो नमस्कार। तर ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे आपण तांदळापासून कशा प्रकारे क्रीम तयार करायचं, राईसपासून इथं कशा प्रकारे क्रीम तयार करायचं। तर हा व्हिडिओ आहे तो तुम्ही इथं शेवटपर्यंत पहा, म्हणजे मी कशा प्रकारे इथं क्रीम बनवलेला आहे ते सुद्धा दाखवणार आहे आणि किती दिवस ही जी क्रीम आहे ते अप्लाय करायचं, कोणत्या वेळी अप्लाय करायचं आणि किती टाइम ते ही क्रीम आहे ती अप्लाय करून ठेवायचं ते सगळं काही दाखवलेलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर इथं मी सर्वात आधी तुम्हाला इथं कोणताही तांदूळ इथं यूज केला तरी सुद्धा चालतं, जे तुम्ही घरी वापरता ते सुद्धा इथं यूज केला तर चालतं। मी इथं अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे आणि ते स्वच्छ धुवून इथं मी तो तांदूळ आहे ते इथं मी शिजवून घेतलेला आहे। मी डबाच आहे तो इथं कुकरला लावून इथं शिजवून घेतलेला आहे। त्यानंतर हा जो शिजलेला भात आहे तो इथं तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे। इथं जॅपनीज आणि जे कोरियन लोक असतात ते त्यांच्या डेली वापरामध्ये अशा प्रकारे तांदळापासून वेगवेगळे क्रीम्स वगैरे वापरत असतात, त्यामुळे त्यांची स्किन आहे ती क्लिअर आणि ग्लो सुद्धा करते। तर ह्यामध्ये तुम्ही अर्धा वाटी इथं दूध सुद्धा ॲड करून घ्यायचं आहे। तुम्ही इथं जे तांदळामध्ये दूध घालून बारीक मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे, इथं पाण्याचा वापर करायचा नाही। अशा प्रकारे तुम्हाला इथं क्रीम तयार करून घ्यायची आहे। त्यानंतर पुन्हा एकदा हे जी पेस्ट आहे ती पुन्हा एकदा तुम्ही अशा प्रकारे गाळणीतून गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला इथं मार्केट बेसमध्ये जसं क्रीम अवेलेबल असतात तशा प्रकारे इथं क्रीम स्ट्रक्चरमध्ये इथं ही जी पेस्ट आहे ती तयार होते आणि ही एकदम स्मूथ असं क्रीम एकदम क्रीमसारखंच इथं तयार मिळतं आपल्याला आणि अप्लाय करण्यासाठी सुद्धा इझी जातं। ही जी क्रीम आहे ती इथं कोणत्याही टाईप, तुमचा स्किन टाईप कोणताही असू दे, तुम्ही हा ऑल स्किन टाईपसाठी हा जो क्रीम आहे तो सुटेबल आहे। जर तुमची ऑइली स्किन आहे किंवा ड्राय स्किन आहे, सगळेच हे जी क्रीम तुम्ही यूज केला तर तुम्हाला कोणतंही इथं साईड इफेक्ट वगैरे होणार नाही। त्यानंतर ह्यामध्ये मी ॲलोवेरा जेलसुद्धा ॲड करून घेतलेला आहे। ॲलोवेरा आणि जे इथं आपण दूध वापरलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला इथं नॅचरली तुमची स्किन आहे ती हायड्रेट बनवतं आणि दुधामुळे तुमची स्किन आहे ती मॉइश्चरायझर नॅचरल एक मॉइश्चरायझर सुद्धा तुम्हाला मिळतं दुधामुळे। आता ही जी क्रीम आहे इथं तयार झालेली आहे, ही तुम्ही इथं एकदम स्वच्छ आणि एकदम ड्राय असं डब्यामध्ये ही जी क्रीम आहे ती साठवून ठेवायची आहे। ही क्रीम तुम्ही 8-10 दिवस यूज केला तरी सुद्धा चालतं, पण ही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून मगच यूज करायचं आहे, बाहेर तुम्ही ठेवायचं नाही ही जी क्रीम आहे ती। त्यानंतर सर्वात आधी अप्लाय करतेवेळी तुमचा चेहरा आहे तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती ही जी क्रीम आहे ती अप्लाय करायची आहे। ही जी क्रीम आहे तुम्ही इथं मसाज करत तुमच्या चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही इथं ही जी क्रीम आहे ती तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरती 20 मिनिट किंवा तुम्ही अर्धा तास जरी ठेवून दिला तरी सुद्धा चालतं आणि ही क्रीम आहे ती तुम्ही इथं जेव्हा तुम्ही झोपायला जाता तेव्हा सुद्धा इथं यूज केला तरी सुद्धा चालतं, नाहीतर तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही तुम्ही ही जी क्रीम अप्लाय केला तरी सुद्धा चालतं। तुम्हाला नक्कीच ह्या क्रीममुळे इफेक्ट जाणवेल। तुम्ही इथं डेली यूज करायचं आहे, ही जी क्रीम आहे ती तुम्ही अशा प्रकारे मसाज करत यूज करायचं आहे। तांदळामुळं काय होतं, तांदूळ आहे ते तुमची स्किन आहे ती क्लिअर बनवण्यासाठी सुद्धा मदत करते आणि स्किन आहे ती नॅचरली ग्लो सुद्धा करते आणि हे तुमच्या स्किनवरती अप्लाय करून तुम्ही जाडसर अप्लाय करून तसंच ठेवून दिल्यानंतर हे ड्राय झाल्यानंतर तुमची स्किन आहे ती इथं जर तुम्हाला रिंकलचे इथं प्रॉब्लेम्स असतील ते सुद्धा इथं नाहीसे होतात, तुमच्या स्किनवर रिंकलसुद्धा येत नाहीत। आता मी इथं अप्लाय केल्यानंतर मी इथं 20 ते 30 मिनिट तुम्ही ठेवून दिल्यानंतर स्किन आहे ती एकदम टाईट होते आणि टाईट झाल्यामुळे तुमचा चेहरासुद्धा इथं टाईट होतो। जर तुम्हाला रिंकल्स येत असतील लवकर तर ते सुद्धा ह्या क्रीममुळे नाहीसे होतात। त्यानंतर तुम्ही स्किन आहे थोडंसं तुम्ही इथं चेहऱ्यावरती पाणी मारून घ्यायचं आहे, त्यानंतर तुमचा चेहरा आहे तो थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। ही जी क्रीम आहे ती तुम्ही इथं डेली यूज करायचं आहे। डेली यूज केल्यामुळे ह्यामुळे कोणतंही साईड इफेक्ट वगैरे होत नाही। तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी युजफुल वाटला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।